घरचा तंत्र मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे. आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य आणि घरचा तंत्र, असे दोन चॅनल आहेत. तुम्हाला दोन चॅनलवर असे वेगवेगळे मी नवीन माहिती टाकत असतो. आज तुम्हाला एक मी यंत्र काढून दाखवत आहे. ते यंत्र अशा प्रकारे आहे की तुमचं त्वरित एखादं महिना 2 महिन्यात 15 दिवसात कुठलं तरी कार्य करायचं आणि ते कार्यामध्ये विघ्न बाधा येते, अडचणी येतात आणि ते कार्य तुमचं पूर्ण होत नाही. मग तुमचं ते कुठलंही कार्य असू शकतं. कार्याचे कामाचे अनेक प्रकार आहेत. तर याला यंत्र लिहायचं कसं, करायचं कसं, सर्व सांगतो. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत सांगा. याचा जप बी किती करायचं ते सांगतोय, कारण हे आपण एक स्वच्छ मराठी अक्षरात लिहिलेलं यंत्र आहे. तुम्हाला मराठी अक्षरातच असं स्वच्छ लिहायचं आहे. तुम्हाला काही इंग्लिशमध्ये लिहायचं नाही, हाय असंच लिहायचं आहे. तर ह्याचा तुम्हाला वापर कसा करायचा आहे कार्यासाठी, तुम्हाला चांगल्या प्रकारे वापर होणार आहे. तर तुम्हाला आता बघा सांगतो आता काय करायचं ते. ही बघा, पहिल्यांदा अशी वरची वळ लिहायची. एक मंत्र, ही एक स्वाहा श्री ओम हंस, ही वरी वळ. पुन्हा इथं 4 झाल्यानंतर 1, ही 8, 5, 2, 9, 6, 3 आणि 7. त्या कामाचं तुमचं काय संकेत आहे ते ह्या रेघेत इथं लिहायचं आहे. तुमचं काय असेल, समजा गाडी घ्यायची असेल, हॉटेल घ्यायचं असेल, कुणाची जमीन विकायची असेल, घ्यायची असेल, कुणाचं लग्नाचं कार्य असेल, काही असू शकतं तुमचं कार्य, ते तुम्ही ह्याच्यात उल्लेख करू शकता त्याच्या बारीक अक्षरात. ही यंत्र लिहायची झाली माहिती. आता यंत्र बनवायचं कधी आणि कसं हे तुम्हाला सांगतो खाली. पुष्य नक्षत्र दिवशी यंत्र, पुष्य नक्षत्र चालू झालं की यंत्र लिहायला चालू करायचे. तर लिहायचं कसं, दूध घ्यायचं, थोडा शेंदूर घ्यायचा, पांढऱ्या फुलाची रुईची एक काडीचा पेन तयार करायचा, एक कोरा कागद घ्यायचा. कोरा कागद घेतला की ही स्वाहाचा जप करत यंत्र लिहायचं. यंत्र लिहायचं झाल्यानंतर यंत्र आपल्या पाटावर पूजा करून ठेवायची आणि ह्या स्वाहाचा तुम्हाला एवढा जप करायचा आहे. तर 4-5 हजार जरी जप झाला, स्वाहा 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 असा जप करून यंत्राला परत गुगल, लोबान, अगरबत्तीचा चांगला धुरी देऊन, तर ती पुरुषाने उजव्या दंडावर बांधायचे, स्त्रियांनी डाव्या दंडावर बांधायला करायचे, धारण करायचे. एखादं चांदीचं तावीज किंवा चांदीचं नाही भेटलं तर पितळाचं किंवा तांब्याचं तावीज घेऊन, स्टीलचं, चांगल्या प्रकारे त्याची पूजापाठ करून तावीची मध्ये घालून, तावीजमध्ये पाणी नाही जाणार ह्याची काळजी करून, त्याला पॅक बंद करून ही तावीज तुम्हाला धारण करायचे. नाही तावीजमध्ये गेलं तर एखाद्या पन्नीमध्ये फिट करून तुम्हाला दंडावर धारण करायचे. तर ह्याचं तुम्हाला जोपर्यंत कार्य होत नाही तुमचं काय जे तुम्ही इथं लिहिलेलं आहे, कार्य झाल्यानंतर ती तुम्ही पाणीमध्ये विसर्जन, कुठं नदी, वडा, समुद्र, तळं, मोठा डॅम असेल त्याच्यामुळे तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे. काम झाल्यानंतर ते तुम्हाला जवळ ठेवायचं नाही तावीज. त्याची विधिवत दूरदीप देऊन हे बाबा आमचं कार्य झालेलं आहे म्हणून त्याला तुम्हाला विसर्जन करायचे. परत तुम्हाला दुसरं कार्यासाठी परत दुसरं यंत्र बनवायचं आहे. असे तुम्हाला यंत्राची विधी आहे. सर्व त्वरित कामाचे यंत्र म्हणते त्याला. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. चला, राम राम.